मिरज पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवड पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने रद्द केली आहे। याबाबतचा निकाल शुक्रवारी देण्यात आला। मिरज पंचायत समितीत काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट यांनी आघाडी करत सत्ता स्थापन करून सभापती व उपसभापतींची निवड केली होती। पंचायत समिती निवडणुकीत सर्वात मोठा ठरलेला भाजप पक्ष व युती तसेच विरोधी आघाडी यांची सदस्य संख्या समान होत होती। त्यामुळे भाजप युतीमधील शिवसेनेच्या एका सदस्याचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। त्याबाबत पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे। या पार्श्वभूमीवर मिरज पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीला विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात आव्हान देण्यात आले होते। यावर झालेल्या सुनावणीमध्ये अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी याबाबतचे आदेश दिले। मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेस पक्षाच्या तन्वी कमलेकर व उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाच्या सदस्या ललिता चेजूळ यांची निवड करण्यात आली होती। 22 सदस्य संख्या असलेल्या मिरज पंचायत समितीमध्ये काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाकडे 11 सदस्य तर भाजप व शिवसेना शिंदे गट युतीकडे 11 सदस्य होते। दोन्ही आघाड्यांची सदस्य संख्या समान होत होती। मात्र सभापती निवडीवेळी बुधगावचे शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग इंगळे हे गैरहजर राहिले। आघाडीचे कार्यकर्ते व नेत्यांकडून इंगळे यांचे अपहरण करून त्यांना जाणीवपूर्वक सभापती निवडीवेळी गैरहजर ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। कोल्हापूर येथील सदस्य राणी भोरे यांनी पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीला आव्हान देणारा अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केला होता। हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले असून पोलिसात इंगळे यांच्या अपहरण प्रकरणी आघाडीच्या नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यानंतर या सभापती उपसभापती निवडीला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आव्हान देण्यात आले होते। मार्चमध्ये झालेल्या सभापती उपसभापती निवडीनंतर 4 महिन्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाचा शुक्रवारी निकाल जाहीर झाला। पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड रद्द ठरवण्यात आली आहे। या निर्णयामुळे पंचायत समितीतील सत्ताधारी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीला जोरदार धक्का बसला आहे।